आज मी खारं वांग बनवून दाखवणार आहे। तर इथं मी वांगी घेतलेत। हे वांगे आमच्या घरच्या शेतातलेत। हिरवी मिरच्या घेतल्यात 10-12, शेंगदाणे, खोबरं, तीळ, मीठ, जिरं, मोहरी, हळद, कोथिंबीर। तर आता आपण वांगे कट करून घेऊया। असे वांगे कट करून घ्यायचे। आणि हे पाण्यामध्ये घालून घेऊया। बाकीचे राहिलेले सगळे वांगे कट करून घेऊया। शेंगदाणे भाजून घेतले, काढून घेऊया। आता तीळ भाजून घेऊया थोडेसे। लसूण, थोडीशी कोथिंबीर पण भाजून घेऊया। हे थंड झाल्यानंतर मिक्सरवर वाटून घेऊया। हिरवी मिरची, बघा हे शेंगदाणे, खोबरं आणि हिरवी मिरची थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलंय। खारा वांग बनवण्यासाठी आपला मसाला तयार झालाय। तर आपण आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, मीठ थोडंसं पाणी घालूया। मसाला ओला होईपर्यंत थोडंसं पाणी, वांग्यामध्ये असा मसाला भरून घेऊया। बघा मी इथं वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय। थोडा शिल्लक राहिलाय तो आपण नंतर वापर करणार आहे। याचा मी तेल ओतूया, मोहरी, जिरं, मोहरी आणि जिरं तडतडलंय। तर आता त्याच्यामध्ये वांगी घालून घेऊ। एक वाफ आणून घेऊया आणि मंद आचेवर एक वाफ आणून घेऊया। आता वांगे आपण असे हळूहळू करून घेऊया। एक मिनिट प्लेट झाकून घेऊया त्याच्यावरती।
बघा परत वांगे खालचे वरी आणि वरचे खाली करून मी परत झाकण ठेवलं होतं. थोडीशी हळद घालते आणखी. आणि हा राहिलेला मसाला त्यामध्ये टाकून देऊया. एक थोडंसं पाणी घालून हे थोडंसं शिजवून घेऊया. प्लेट झाकून घेऊया. तर बघा आपलं खारं वांग तयार झाले. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया.